मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शपथविधी झाल्यानंतर प्रदीप जयस्वाल यांनी शपथविधी घेतल्यानं तसेच खानदेशमधून जयकुमार रावल यांनी शपथविधी घेतल्यानंतर अहिराणी शब्दाचा वापर केला। त्यामध्ये खानदेशी मान उचलली गेली। अनिल पाटील यांची शपथ दिदी जळगाव जिल्ह्यातून कौतुक झालंय। माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा शपथविधी, पारोळा एरोंडोल मतदारसंघाचे आमदार अमोल पाटील यांची शपथविधी, तसेच पाचोरा येथील किशोरप्पा पाटील यांची शपथविधी व संकट मोचन म्हणून गिरीश महाजन यांची शपथविधी झाल्यानंतर विरोधकांनी शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आज शपथ घेतली। तसेच काँग्रेसचे शहर व गटाचे उद्धव ठाकरे गटाचे आमदारांनी आज शपथ घेतली नाही म्हणून निषेध दिवस पाळला गेलाय, म्हणून त्यांना 2 दिवसाच्या आत शपथ द्यावी लागेल, तेव्हा विधानसभेमध्ये प्रवेश होईल। म्हणून दिनांक 7 तारखेला सर्व आमदार शपथविधी घेतील असं बोललं जात आहे। तसेच आमदारांची शपथ विधीला पहिल्या दिवशी खडाजंगी झाल्यामुळे आता सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि संपूर्ण नागपूर अधिवेशन कसं गाजेल याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे। माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाप्रती मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन। भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन। जो चूंडियल मेंबर होने के नाते ईश्वर के हाजो नाजो रखी कसम तो खणा त कानून द्वारा बर्पा कल भारत के संविधान में सच्ची श्रद्धा और विश्वास रखंदुस। मां भारत के अखंडता और एकता के बरकरार रखंदुस और जेका भी जवाबदारी मुख्य दिनी वेंदी उनके मां पूरी श्रद्धा और ईमानदारी सां निभाईंदुस। जय झूलेलाल, जय महाराष्ट्र, जय भीम। श्री प्रदीप जयस्वाल, श्री विलास तरे, श्री चंद्रदीप नरके, श्री बाबासाहेब पाटील। मी प्रदीप जयस्वाल, शकुंतला शिवनारायण जयस्वाल, मी विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आलो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.